पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा दावा। गुंगी गुडिया टीकेबाबत गैरसमज पसरवला जातोय, सपकाळांचं स्पष्टीकरण। सिद्धिविनायक मंदिरामधील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे निर्देश। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार। तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना। पॅलेट गनचा वापर कसा झाला, एसआयटी चौकशी व्हावी। आंदोलकांवर पॅलेट गन वापराबाबत चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी। नवी मुंबईतील कार्यक्रमाला आमंत्रण असताना सुद्धा शिंदे गैरहजर। नवी मुंबईमध्ये मेघालय हाऊस उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूखंड हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रमात शिंदे गैरहजर। डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर। 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाच्या बाहेर। न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, म्हात्रेची प्रतिक्रिया। अभिजित दिपके पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी। महाराष्ट्र पोलीस व्हॉइस असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याचाही इशारा। मराठी शिकायला आणखी 100 दिवसांचा वेळ द्या, भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची मागणी। पुण्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीय करण्याविरोधामध्ये आंदोलन। नाशिक शहरामधील खड्ड्यांवरून पालिकेच्या महासभेत नगरसेवक आक्रमक। नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला असं म्हणत नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी। पोस्टर घालून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक महासभेत। नाशिक शहरामधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं आंदोलन। हातातोंडावर पट्ट्या बांधून ठाकरेंच्या नगरसेवकांचं नाशिकमध्ये आंदोलन। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय। अधिकारी कंत्राटदार यांच्यावर कारवाई होणार का, आंदोलकांचा सवाल। नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्थानकावर एका व्यक्तीने महिलेकडे अश्लील नजरेनं पाहिल्याचा आरोप। संबंधित व्यक्ती महिलेच्या मागे फिरत असल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय। नंदुरबारमध्ये बाललैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर। 56 मुलांवर 22 वर्षीय चेतन कोळीकडून अत्याचार। शोषण करतानाचे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो समोर। चंद्रपूरमधील तोरगाव परिसरामधील गोसेखुर्द उजव्या कालव्याला भेगा पडल्या। वर्षभरापूर्वीच झालेल्या कालव्याला भेगा पडल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। आमदार विजय वडेट्टीवार यांनी कालव्याची पाहणी केली। रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या भारतासह 5 देशांवर 100% आयात शुल्क लावण्याचं विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर। 100% शुल्काच्या या कक्षेमध्ये भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या 5 देशांचा समावेश आहे। आणि एक महत्त्वाची